बाळराजे आणि त्याचे साथीदार यांनी त्या दिवशी 5 एप्रिल दिवशी दुपारी आमच्या वडिलाला इथून उचलून नेलं आणि अनगर येथे मारहाण केली आणि मृत अवस्थेत असताना त्यांनी मलिक पेठपाशी त्यांना मारहाण केली. कुठल्याही शिवसेनेला मारहाण केली की आत्तापर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी कोणालाही मारहाण केली तर त्याला पूर्ण कपडे काढून टाकायचे, त्याच्या अंगावर लगीव करायचे, मारायचं, सोडून द्यायचं. जर काय एखाद्या शिवसेनेकडे हातात कडं घातलं, भगवकडं घातलं ते तोडायला लावायचे. त्यांना एवढी भगव्याची ॲलर्जी होती शिवसैनिकाच्या की तो अंगष्टीगण हातानं बसत नव्हते, त्याला खाली पाडायचे, तुडवायचे, लाता घालायचे आणि ते पायाच्या अंगठ्यानं अष्टगंध बसायचे. नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने अनगर हे पाठीमागच्या 8-10 दिवसापासून प्रकाश झोतामध्ये आले आणि त्या ठिकाणी अनेक मुद्दे समोर येत आहेत. जे गुंडशाही आहे, झुंडशाही आहे, अनगरकरांची दादागिरी असे प्रमुख मुद्दे या ठिकाणी समोर येत असतानाच कालच जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जुन्या शिवसैनिकांची जी हत्या करण्यात आली त्या अनुषंगाने वकील देण्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं आणि जे शिवसैनिकाची हत्या केली म्हणून उल्लेख केला एकनाथ शिंदे यांनी. त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत विक्रम देशमुख, यांच्याकडून जाणून घेऊयात काय घडली होती घटना एकंदरीत. मागील 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमचे वडील शिवसेनेत काम करत होते त्यावेळेस असं होतं वातावरण की अनगरवाल्यांची दादागिरी दहशत खूप प्रमाणात वाढलेली होती. त्यांच्या दादागिरीला आमचे वडील कुठल्या शिवसैनिकाला अन्याय झाला, मारहाण झाली तर त्यावेळेस पोलीस स्टेशनला जाणं वळणं असंच. प्रत्येक वेळेस इथं नाही दखल घेतली तर सोलापूरला SP ऑफिसला जायचं. तसेच एक घटना आमच्या वडिलाची हत्या होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर घडली होती. वायचळ विटेकरी असे 2 मुलांची नावं होती, त्यांना मारहाण झाली होती. अशा बऱ्याच शिवसैनिकांना झाली होती, परंतु त्यांची केस इथं घेत नव्हते म्हणून आमचे वडील सोलापूर SP ऑफिसला गेले होते. त्यावेळेस तिथं त्यांना कळलं की हा माणूस इथं केस न घेतल्यामुळं वरती गेला आहे, तुम्ही याचा बंदोबस्त करा. स्वतः PI म्हणजे थोडक्यात त्यांचा पक्षाचाच माणूस असल्यासारखा वागत होता, कार्यकर्ता तालुकाध्यक्ष असल्यासारखा वागत होता. त्यांनी असं वाटत नव्हतं की तो आपला एक जबाबदार व्यक्ती आहे, आपण पोलीस निरीक्षक असं त्याला वाटलंच नव्हतं कधी. तो अनगरकरांचा जे एक माणूस असल्यासारखा वागत होता की त्याचा कार्यकर्ता असल्याचा. त्यांनी सांगितलं की हा माणूस SP ऑफिसला गेला, ते वर तक्रार करतो आहे, तुम्ही त्याला अडवा, थांबवा. त्या रागाच्या भरात त्यांनी त्या दिवशी आमच्या वडिलांना उचलून नेलं, मोहोळच्या मेन रोड आमच्या दुकानापासून उचलून नेलं आणि त्या दिवशी ह्या घटनेसाठी ते कारण ठरलं. आणि कशासाठी मारहाण झाली तू वायचळ आणि त्यांच्या सहकार्यानं, काय कारण काय होतं? तुम्ही शिवसेनेचं काम करता, तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला इथं मोहमध्ये बोलवता, बाकीच्या पक्षाचं कुठलं काम करायचं नाही, अजिबात नाही, आमचाच पक्ष चालला पाहिजे, शिवसेना चालवायची नाही किंवा शिवसेनेचं काम करायचं नाही, शाखा काढायची नाही, शिवसैनिकाला कुठंही दिसेल तिथं मारहाण करायची, असं अनेक उदाहरणं आहेत. आमच्या इथं संतोष अडाणी म्हणून ग्रामपंचायत सदस्य त्यांना मारहाण झाली. परत आमचे उमेश मेलगे म्हणून होते त्यांना मारहाण झाली. आणि त्यानंतर वायचळ आणि विटेकरी हे 2 व्यक्ती होते त्यांना पण मारहाण झाली, एकाच दिवशी मारहाण झाली. त्याच्यानंतरनं आमच्या वडिलांनी ते फेऱ्यात दाखल करा म्हणून बसले असताना त्याच्यावर काहीतरी बंदोबस्त करा, हा माणूस वरतीपर्यंत चालला आहे की वरच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधतो आहे, हे केसची दखल घ्या म्हणून भांडतो आहे, त्यासाठी तुम्ही ह्याचा बंदोबस्त करा. ह्याच गोष्टीचा राग धरून बाळराजे आणि त्याचे साथीदार यांनी त्या दिवशी 5 एप्रिल दिवशी दुपारी आमच्या वडिलाला इथून उचलून नेलं आणि अनगर येथे मारहाण केली आणि मृत अवस्थेत असताना त्यांनी मलिक पेठपाशी त्यांना आणून टाकलं तिथं. आणि यांची विक्षिप्तपणा आणि विकृती यांची पूर्वीपासूनच जास्त नालायकपणाची आहे आणि त्यांचं जो वागण्याचा किळसवाना प्रकार आहे की त्यांनी कुणालाही मारहाण केली, कुठल्याही शिवसेनेला मारहाण केली की आत्तापर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी कुणालाही मारहाण केली तर त्याला पूर्ण कपडे काढून टाकायचे, त्याच्या अंगावर लगीव करायचे, मारायचं, सोडून द्यायचं. आणि आदल्या दिवशी ज्या 2 मुलांना मारलं होतं ते पण मेलेले आहेत असं समजूनच त्यांनी टाकून दिलेलं होतं. परंतु त्यांच्या सुदैवानं ते वाचले होते, त्यांना हॉस्पिटलला नेलं होतं. त्यांच्यावरती 307 दाखल करा ही आमच्या वडिलांची प्रामुख्याने मागणी होती की बाळराजे पाटलावर 307 दाखल करा, ह्याचे एवढे मारहाण झाले तर त्या मागणीनंतर तुमच्यावर केस दाखल होईल, त्याला आवरा म्हणून त्यांनी तो षडयंत्र रचलेलं होतं. काय म्हणजे असं पण बोललं जातं की अतिशय निर्घुणपणे हत्या केली, अतिशय निर्गुणपणे त्यांच्यावर अनेक वार केलेले आहेत. जिभेला ओढून तोडून हे केलेलं होतं, पाय मोडले होते, सगळ्या अंगावरती वार होते, सगळ्या काट्या आणि तलवारी चैनचे वन होते, सगळ्या अंगावरती हात मोडले होते, पाय मोडले होते. हे घटना घडली त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचे होते? आम्ही 16-17 वर्षाचा होतो, लहान होतो त्यावेळेस. आम्ही शाळा कॉलेजला जात होतो त्यावेळेस. आमचं कॉलेज संपलेलं होतं त्यामुळे आम्ही उन्हाळ्यात सुट्टी होती त्यावेळेस, त्यामुळे आम्ही घरीच होतो त्यावेळेस. म्हणजे जे उज्ज्वला थिटे आरोप करतायत गुंडशाही आहे, दहशत आहे, ते खरं आहे सगळं? ते सर्व खरं आहे. आणि
जर काय एखाद्या शिवसैनिकाने हातात कडं घातलं, भगवं घातलं, ते तोडायला लावायचे. त्यांना एवढी भगव्याची ॲलर्जी होती शिवसैनिकाच्या, की तो अंगष्टिकन हातानं पुसत नव्हते. त्याला खाली पाडायचे, तुडवायचे, लाता घालायचे आणि ते पायाच्या अंगठ्यानं अष्टगंध पुसायचे. म्हणजे हात सोला होतो ते पुसायला. ते जेवढा त्यांना तिरस्कार होता ह्या गोष्टीचा. का कशामुळं असं होतं काय? त्यांचे ते हुकुमशाही, दडपशाही, आमचंच राज्य चाललं पाहिजे, आम्हीच पाटील, आम्हीच असं. जसा रांजेचा पाटील होता, शिवाजी महाराजांनी कलम केलेला रांजेचा पाटील होता, हातपाय कलम केलेला, तसंच ह्यांची विकृती मानायचंच नाही कोणालाच. आणि हा मुद्दा आता जो उपस्थित झाला तो काय आत्ता मुद्द्याचा नाही, परंतु आम्ही ह्या 3-4 वर्षापासून फॉलोअप घेतो. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्याच्यावर सगळं आम्ही काउन्सिल पण दिलेलं आहे. आणि जर आता आम्ही लढलो तर आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. नाही मिळेल. काय काल एकनाथ शिंदे म्हणाले तुम्हाला मोठा वकील देऊ वगैरे, याच्यावर पुढं काय चर्चा झाली काय? जर एखाद्या गोष्टीवर आमच्यासारख्या अन्याय झाला असेल तर अशा कोणत्याही स्तरातल्या माणसानं किंवा कुठल्याही स्तरातल्या जबाबदार व्यक्तीनं जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्याचं सहकार्य घेऊ. कारण तो अन्याय हा अन्याय असतो, कोणी केला काय केला हा प्रश्न नाही, परंतु अन्यायाला साथ देणारी माणसं जर कोण बी असतील तर त्याला आम्ही अप्रोच करू. परंतु त्यानंतरनं एक सांगण्याचं थोडक्यात सांगू, त्यांची मस्ती 2005 साली नंतरनं एवढा मोठा गुन्हा दाखल झाला, मोहमध्ये जाळपोळ झाली, दंगल झाली, बरेचसे राजकारण झालं, बरेच विधिमंडळातसुद्धा ह्याच्यावर विधानभवनातसुद्धा हे तहकोपी झाले. असे अनेक उद्धवसाहेब स्वतः इथं आले, मोहमध्ये उद्धवसाहेब आले, मनोज जोशी सर आले, मुख्यमंत्री होते जोशी साहेब. 11 आमदाराचं शिष्टमंडळ आलं, 5 खासदारांचं शिष्टमंडळ आलं. अनेकांनी त्यावेळेस मदत केली, काहींनी आर्थिक मदत केली, काहींनी आम्हाला पक्षाची कारवाई म्हणून आमच्यावर थोडी मदत केलेली आहे. परंतु यांचं विकृती सांगायचं म्हणलं की 2017 साली म्हणजे यांचं मस्ती जिरलेलीच नाही. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस किंवा त्यांना ती उत्मात असतोच. मागच्या वेळेस आमदारांनी उन्हाला दंड थापडून मिशा पिळून जल्लोष केला. त्याच्या आधी त्यांचं वक्तव्य होतं की बाळांनो तुमच्या एवढी पोरं आहेत आमच्या मुलाला आणि लग्नाआधीचे आहेत, म्हणजे लोकांच्या मुली काय अशा रस्त्यावर पडलेल्या आहेत का, लोकांच्या आई बहिणी अशा रस्त्यावर पडलेल्या आहेत का, तुम्ही कुणाला बी कसं म्हणून, म्हणजे लोकांच्या आई बहिणीला इज्जत आहे, तुमच्याच आई बहिणीला इज्जत आहे असं नाही ना. म्हणजे एवढे मानसिकता त्यांची विकृत मानसिकता आहे. तू म्हणले मुख्यमंत्री आले होते, मंत्रिमंडळ आले होते, मग निर्दोष सुटले कसं काय? कारण एकंदरीत ते एवढं मंत्रिमंडळ येऊन पण काय न्याय कसं काय मिळाला नाही? त्यावेळेस सत्ताधारी पक्षात ते होते, त्याच्यामुळं त्यांच्या बाजूने बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की आमच्या बाजूने त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब असतानासुद्धा त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही. सत्ताधारी असल्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने निर्णय घेतला. त्यावेळेस दिलीप सोपल साहेब होते, आर पाटील साहेब होते. आता कुठल्या स्टेजला केस आहे तुमची? इथे तुम्ही अपील केलं आहे उच्च न्यायालयात? आता आम्ही मुंबई हायकोर्टात अपील केलेलं आहे, त्याच्यावरती आमची पुढील सुनवाई आम्ही वाट बघतो आहे आणि केस बोर्डावर येईल याची अपेक्षा व्यक्त करतो. तर हे होते पंडित देशमुख यांचे चिरंजीव विक्रमसिंह देशमुख यांनी सांगितलेलं आहे, आम्ही या केस संदर्भात मुंबई न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे आणि पुढची सुनवाईची या ठिकाणी वाट बघतो आहे. आणि ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात त्या देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मुंबई देखसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.